नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मी आरती। आज तुम्हाला ही जी स्लीव्हची डिझाईन दाखवणार आहे ती पफची आहे आणि हे जे कापड आहे ते थोडंसं ऑर्गेन्झा टाईप आहे। तर हे मी 2 स्लीव्हचं कापड घेतलेलं आहे। तर बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि पुढे ओपन साईड आहे। तर आता आपण पहिल्यांदा मेजरमेंट घेऊया। तर ही 9ची घडी आहे, म्हणजे 7 + 2 इंच एक्स्ट्रा असं मी 9 घेतलेला आहे आणि ह्याची उंची मी 16 इंच घेणार आहे। हे कापड मी साडीतलं कापतानाच मोठं कापलं होतं, कारण त्यांना स्लीव्ज ही पफची हवी होती, म्हणून हे मोठं घेतलेलं आहे। जेव्हा कापड आपल्याला मोठं येतं साडीत त्यावेळेस आपण ही स्लीव्ज आरामात शिवू शकतो। तर हिची जी मेन स्लीव्ज आहे, ह्या ज्या कस्टमर आहेत त्यांची, ती 11 आहे, म्हणजे तयार 10.5 आहे। तर मी 11 वरती खूण करून घेतलेली आहे, म्हणजे आपली जी नेहमीची स्लीव्ज आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे ते मी टाकत आहे। तर इथे मी वरून 3 वरती डाऊन घेतलेला आहे आणि 2 वरती मी इथे साईडला घेतलेला आहे। या 2 वरती आपल्याला हा शेप द्यायचा आहे। तुम्हाला दिसत नसेल कारण हे कापड अस्तरचं नाहीये, हे मेन फॅब्रिक असल्यामुळे थोडंसं पुसट दिसत असेल। तर आता इथे आपण दंडगीर घेणार आहोत। तर दंडगीर आहे 4.5चा, प्लस आपण इथे 1.5 घेतलेला आहे, म्हणजे 6 इंच आपण इथे घेतलेला आहे। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता, थोडंफार दिसत असेल तुम्हाला। इथे वरती आपण 5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, जे पफ आपल्याला द्यायचं आहे तिथे, आणि आडवा आपण 3 इंच घेतलेला आहे। हे 3 इंच का घेतलेलं आहे, इथे आपल्याला हा असा शेप जॉईन करायचा आहे, वरती आपण इथे शेप देऊन घेणार आहोत 3 इंचावरती। तर आता हे आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे। तुमच्या लक्षात आलं असेल, ही 11 इंचची आपली मेन बाही, म्हणजे 10.5ची आपली मेन बाही आहे। तर तिथे आपण 11 इंच घेतलेलं आहे आणि वरती आपण एक्स्ट्राचं 5 इंच हे पफसाठी घेतलेलं आहे। तर अशी ही बाही आपण आता कट करून घेऊया। ह्याला मी अस्तर लावणार नाही, कारण हे ट्रान्सपरंट, थोडंसंच ट्रान्सपरंट आहे कापड, त्याच्यामुळे ही स्लीव्ज, नुसती स्लीव्ज खूप छान दिसेल आणि याला अस्तर लावायची काही गरज नाही आहे। जेव्हा कापडमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये असं वेगवेगळं करता येतं, म्हणजे जर हेच खूपच पातळ असेल तर एखाद्याला आवडत असेल तर ते नुसतं पण घेऊ शकतात किंवा ह्याला अस्तर पण घेऊ शकतात। साधारणतः मी हे कापड 1 मीटरचं ब्लाऊजमधलं साडीतलं कापलं होतं, सेम साडीचा म्हणजे शेवटपर्यंत अशीच होती ब्लाऊज सहित। तर ह्याचं मी त्यासाठी हे 1 मीटर कापड घेतलेलं आहे। तर तुम्ही जेव्हा तुमचं ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस तुम्ही मोजून घ्या, एवढं साधारणतः तुम्हाला भेटलं तर साधारणतः 5 नाही तर निदान 4-3 पर्यंत आपण एक्स्ट्राचं वरती घेऊ शकतो। तर आता इथे ज्या प्लीट्स देणार आहोत त्या आपण खालच्या साईडला देणार आहोत, म्हणजे ज्या प्लीट्स आपण घेणार आहोत त्याचं जे डिरेक्शन आहे ती खालच्या साईडला घेणार आहोत। तर ह्या अशा छोट्या छोट्या प्लीट्स घेतलेल्या आहेत इथे। तर ह्या प्लीट्स घेताना आपलं जो सेंटर आहे तिथपर्यंत आपल्याला ह्या प्लीट्स तयार करून घ्यायच्या आहेत। तर ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या तुम्ही वरच्या साईडला सुद्धा घेऊ शकता, पण सेम दुसऱ्या साईडला म्हणजे ऑपोजिट साईडला सुद्धा तुम्हाला तशाच घ्याव्या लागतील, म्हणून लक्ष देऊन ह्या प्लेट्स द्यायच्या आहेत। जर आपण खालच्या डिरेक्शनमध्ये जर प्लेट्स घेतल्या आहेत तर आपण ऑपोजिट साईडला खालच्याच डिरेक्शनमध्ये प्लेट्स घ्यायच्या आहेत, म्हणजे ऑपोजिट साईडला अशा उलट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि सेंटरला जिथं आपण खूण केलेली आहे तिथून आपल्याला ह्या प्लीट्स द्यायचे आहेत, म्हणजे जिथं आपण खालच्या बाहीचं जिथं आपण खूण केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला या प्लीट्स देऊन घ्यायच्या आहेत। आरामात हा ब्लाऊज अगदी व्यवस्थित स्लीव्ज अगदी व्यवस्थित ब्लाऊजला बसते आणि काहीच म्हणजे प्रॉब्लेम येत नाही। जरी तुम्हाला असं वाटलं की इथे कापड खूप शिल्लक राहते तर थोडीशी एखादी प्लीट्स तुम्ही वाढवू शकता। तर अशी ही स्लीव्हची जी डिझाईन आहे ती खूप सुंदर, आणि हे खरं पहिलं जुनंच स्लीव्हचं डिझाईन आहे, पण आता परत ही फॅशन आलेली आहे। तर ही फॅशनमध्ये बऱ्याच प्रकारच्या पफच्या स्लीव्ज येतात वरच्या साईडला, परत आणखीन छोटी पफ म्हणजे अगदी छोट्या छोट्या चुन्या, किंवा पूर्ण फुगाबाई येते, अशा वेगवेगळ्या स्लीव्जमध्ये प्रकार आहेत। तर आपण हा जरा जास्त पफचा घेतलेला आहे, तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा जास्त पफ घेऊ शकता, तो सुद्धा खूप सुंदर दिसतो। आणि ह्याला काय ट्रान्सपरंट, ह्याला काय बाईला स्लीव्जला
अस्तर घ्यायचं नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला साधारणतः 70 सेंटीमीटरचं अस्तर ब्लाऊजला बसलेलं आहे. आणि जर स्लीव्जला तुम्हाला जर घ्यायचं झालं तर तुम्हाला 1 मीटरचंच मग अस्तर हे घ्यावं लागेल. म्हणजे जर स्लीव्जला तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही 1 मीटर अस्तर घेऊन या. आता मी फक्त इथे 70 सेंटीमीटरच अस्तर लावलेलं आहे. हा मी ब्लाऊज तयार करून ठेवलेला होता. हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे. आणि आता आपण ना थोडंसं फ्रंट साईडला स्लीव्ज जोडताना फ्रंट साईडला थोडासा हा शेप देऊन घेणार आहोत, जेणेकरून म्हणजे आर्ममध्ये खूप मोठा फुगा येऊ नये. हे फक्त फुगा जो येतो तो वरच्या साईडलाच येतो, खाली बाही पूर्ण व्यवस्थित बसते. आणि हे थोडं ऑर्गेन्झाचं कापड असल्यामुळे थोडं फुगणार आहे. कॉटनचं वगैरे असेल तर खूप सुंदर दिसेल ही स्लीव्ज, म्हणजे अगदी, किंवा सिल्कचं असेल ना तरी खूप छान दिसणार ही स्लीव्ज. जरा थोडंसं तब्येत वगैरे असेल तर हे कापड पुरणार नाही, म्हणजे ही स्लीव्ज करायची असेल तुम्हाला तर, किंवा तुम्ही नेटचं आणून सुद्धा त्याला लावू शकता. तर ही जो मी ब्लाऊज शिवलेला आहे त्याची घडीच 8.5ची आहे, म्हणजे साधारणतः 34-35ची चेस्ट आहे. आणि कमर जी आहे ती 27.5 आहे. त्याच्यामुळे हे आरामशीर मला कापड पुरलेलं आहे. थोडी तब्येत जास्त असेल तर कापड थोडं जास्त लागेल. आता आपण हे स्लीव्ज पूर्ण अटॅच दोन्हीही करून घेणार आहोत ब्लाऊजला. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही, म्हणजे तुम्हाला काय अडचण असेल किंवा तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा, मी त्याची उत्तर देईन. आणि असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. थोडासा गॅप पडतो आहे कारण माझा थोडासा क्लास आरी वर्कचा चालला होता, त्याच्यामुळे मला थोडंसं व्हिडिओ करता येत नाहीत, कारण त्याला एडिटिंगला पण खूप वेळ जातो. तर आता मी हा जो स्लीव्जची डिझाईन आली होती माझ्याकडे, म्हणून मी म्हटलं ही स्लीव्जची डिझाईन शेअर करावी आणि तुम्हालाही समजेल की किती सोपी डिझाईन आहे. आपल्याला वाटतं शिवताना खूप अवघड, पण काहीच अडचण नाही आहे, तुम्ही ही बनवू शकता आरामशीर. तर ही जी स्लीवची डिझाईन आहे ही तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशी स्लीव्ज वेगवेगळ्या शिवू शकता, फॅशनेबल. आणि ही खूप आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे पफ स्लीव्ज. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे, बघा तुम्ही पाहू शकता कसा पफ आलेला आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही हा ब्लाऊज, ही स्लीव्ज शिवू शकता. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.